हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर आज आहे ना वटपौर्णिमा असल्यामुळे ना आम्हाला उपवास आहे. तर मिस्टरांना आज सोमवार आहे आणि मला वटपौर्णिमेचा उपवास आहे. तर येथे आता खिचडीच बनवायची आहे. तर स्वराच्या पण टिफिनला आहे ना खिचडीच द्यायची. तर मग येते सकाळीच मी फ्रेश झाले आणि लगेचच खिचडी करायला घेतलेली आहे. म्हणजे स्वराची पण गाडी येईल ना, त्यामुळे मग लगेचच आता इथे खिचडी बनवायला घेतलेली आहे. छान अशी आता खिचडी परतवून घ्यायची आहे. तर मग लगेचच तिची पण तयारी करायची आहे. तर तिची आता स्वराला कपडे न ते पण घालायचे होते. त्यामुळे मग हे बघा आता तिची गाडी पण लगेचच आलेली होती. खिचडी छान अशी परतवायची झाली आणि लगेचच तिची गाडी आलेली आहे. तर मिस्टर तिला लगेचच सोडवायला गेलेले आहे. तर गेटच्या बाहेरच गाडी येत असते आणि मग त्यानंतर मी तुळशीला वगैरे पाणी घालायला आलेले आहे. तर इथे तुळशीला पण पाणी घालत होते मी. तुळशीला छान असं हळदी कुंकू लावलं आणि मग त्यानंतर माझ्या पण कपाळाला हळदी कुंकू लावून घेतलं मी. तर सकाळची ना खूपच धावपळ असते. तर स्वराचा टिफिन करायचा आणि मग त्यानंतर मिस्टरांचा पण टिफिन भरून द्यायचा असतो. तर स्वराची लवकरच गाडी येत असते, त्यामुळे पटकनच सर्व काही आवरायला लागत असतं मला. तर येथे स्वराचा टिफिन वगैरे भरून दिला. स्वराची गाडी पण आली आणि ती पण गेलेली होती. तर बाकीचे कामं राहिलेले होते आता मला आवरून घ्यायचे होते. मिस्टरांचं छान असं सर्व काही त्यांनी आवरलं आणि ते पण शाळेमध्ये गेलेले होते. त्यानंतर मग मला आहे ना इथे हळदीचं लेपन करायचं होतं उंबऱ्याला. तर हळदीचं लेपन पण करून घेतलं. छान असं हळदी कुंकू लावून घेतलं उंबऱ्याला आणि मग त्यानंतर आहे ना तुपाचाच दिवा बनवलेला होता. तर येथे छान असं धूप लावून ओवाळून घेत आहे उंबऱ्याला. तर येथे ना शंभू पण होता. तर शंभू बघा मी जसं करत होते ना तसं मग तो पण उंबऱ्याचा पाया पडून घेत होता आणि येथे ना दिवा लावलेला होता. तर दिव्याने ना मी उंबरा ओवाळून घेतला. त्याला वाटलं उंबरा ओवाळला मग मला आरती का बरं दिली नाही, तर तो मला म्हणायचं मला आरती दे. मग त्यानंतर छान असं उंबऱ्याचं दर्शन वगैरे झालं आणि आतमध्ये पण आले. तर मला येथे लगेचच वडाला पण पुजायला जायचं होतं ना, मग छान असं आता येथे ताट बनवून घेत होते बघा. छान असं आता येथे ना ताटामध्ये दिवा ठेवून घेतला आहे, पाण्याचा गाडवा ठेवला आहे, हळदी कुंकवाचं पंचपाळं ठेवलेलं आहे, दोऱ्याचा रीळ आहे आणि मग ओटी भरण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते पण ठेवलेलं आहे. तर येथे ना ओटी भरायची मला तिथे बायकांची. तर मग ओटी भरण्यासाठी गहू घेतले आणि पैसे पण घेतलेले. तर येथे कैऱ्या घेतलेल्या आहे. तर मग छान असं सर्वांची तेथे ना मला ओटी भरायची. तर येथे छान असं ताट पण तयार झालेलं आहे माझं आणि मग मला पण रेडी व्हायचं आहे. तर चला मी आता रेडी होऊन येते. तर येथे बघा छान असं माझं पण आता आवरलेलं आहे. तर नक्की कमेंट करून सांगा साडी कशी दिसते मला आणि माझी तयारी पण कशी झालेली ती पण नक्की कमेंट करून सांगा. तर आता येथे ना मी हिरवी साडी नेसलेली आहे. छान असा आता हिरवा कलर आहे. तर साडी कशी दिसते ती पण नक्की कमेंट करून सांगा. हे बघा मी आधीच तयारी करून ठेवलेली होती आणि मग येथे ओटी भरण्यासाठी जे साहित्य लागते ते पण काढून ठेवलेले आहे. तर मग आता लगेचच मावशी पण आल्या आणि मग आम्हाला निघायचं आहे, त्या पण आल्या ना. तर मग आता येथे मी निघालेली आहे. वट पुजायला जायचं आहे. तर आमच्या दाराच्या समोरच वड आहे, त्यामुळे मग काही जास्त लांब नाही जायचं. तर येथे दारासमोरच असल्यामुळे आम्ही लगेचच 5-1 मिनिटात तिथे वडाच्या झाडाखाली आलेलो आहोत. तर येथे बघा आमच्या रो हाऊसच्या समोरच वड पण आहे ना, मग येथे भरपूर अशा बायका पण जमा झालेल्या होत्या. तर प्रत्येकाच्या आता ज्या जशा जशा येतात तसं तसं त्यांची पूजा चालू असते. तर बाकीच्यांची पूजा झाली, त्या बाजूला जाऊन बसल्या आणि मग आता येथे मावशी मी आता आणि अजून पण बायका होत्या त्यांची पण पूजा बाकी राहिलेली होती. मग आम्ही पूजा करून घेत होतो. म्हणजे ज्यांना जसा वेळ भेटतो तसं तसं येत होत्या पूजा करण्यासाठी. भरपूर जणी पूजा करण्यासाठी येत होत्या इथे. तर आता इथे आल्यानंतर आम्ही आता छान अशी आता पूजा करून घेत आहे. तर मी आता वडाला पाणी देऊन आणि मग आता छान अशी आता पूजा करून घेत आहे मी. करंडा फणी आणलेली होती. तर मग कोरं वस्त्र पण आणलेलं आहे ना, त्यावरती मग करंडा फणी ठेवून घेतली आणि छान अशी आता त्याला वस्त्रदान करून सर्व आंबा देऊन आणि मग आता छान अशी पूजा करून घेतलेली आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही पण. आता येथे ना माझी वट सावित्री पौर्णिमा ही 9वी वट सावित्री पौर्णिमा आहे. तर आमच्या लग्नाला आहे ना आता 9 वर्ष पूर्ण होतील. तर मग आता मी आता 9वी वट पौर्णिमा करत आहे. मावशी आणि मी शेजारीच बसलेलो होते. तर आम्ही दोघी पण आता इथे छान असं वडाची पण पूजा करून घेतली आणि मग त्यानंतर आहे ना वडाची आरती पण करायची होती. तर मग येथे आम्ही सर्वांनी येथे आरती करून घेतली छान अशी आणि मग त्यानंतर 7 फेरे पण मारून घेतलेत आम्ही.
आमच्यासोबत ज्या बायकांनी पूजा केली ना, मग त्याने छान अशी आता इथे ना पूजा झाल्यानंतर आता आम्ही सर्वजण आता वडाला फेरे मारून घेत आहोत 7. तर तुम्ही पण असं केलेलं आहे की नक्की कमेंट करून सांगा. कोण कोण वड पूजायला गेलेलं होतं त्यांनी पण कमेंट करून सांगा. वडाला 7 फेरे का मारतात? तर आपल्या नवऱ्याच्या 7 जन्म आपल्याला मिळावा त्यामुळे आपल्याला वडाला 7 फेरे मारायचे असतात. तर त्याची कथा पण भरपूर मोठी कथा आहे. तर सती सावित्रीने ना यमाकडून आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागितलेलं होतं. त्यासाठी आपण येथे वडाला 7 फेरे मारत असतो. तर आपल्या पतीसाठी पण आपल्याला दीर्घ आयुष्य मागायचं असतं. त्यामुळे मग येथे आपण वडाची पूजा करत असतो. तर पत्नी ही पतीच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो यासाठी वडाची पूजा करत असतात. तर छान अशी वडाची पूजा पण झाली आणि 7 फेरे पण मारत होते मी येथे. येथे ना आता वडाची पूजा झाल्यानंतर मग 7 बायका पण बसलेल्या होत्या. तर मग त्यांची ना ओटी पण भरून घ्यायची होती. तर मग मी येथे ना 7 बायकांची छान अशी आता ओटी भरून घेत आहे. तर हळदी कुंकू लावून आता ओटी भरून घेत आहे मी. शंभू पण मागे मागे करत होता. तो काही एका ठिकाणी बसत नव्हता. तर त्याचं चाललं होतं मागे मागे येत होता तो. आणि मग त्यानंतर आहे ना ओटी भरायची झाल्यानंतर आम्ही सर्वांनी इथे छान असा फोटो काढला. आणि मग बघा इथे लगेचच आभाळ पण भरून आलेलं होतं. तर इतकं आभाळ भरून आलं ना, पाऊस पण यायला सुरुवात झालेली होती. तर मग तसंच कसं बसं पटकन आम्ही घरापर्यंत आलो. आणि मग त्यानंतर मी येथे बघा सायंकाळची वेळ झालेली होती. तर मग सायंकाळी ना मिस्टर आल्यानंतर देवीच्या मंदिरामध्ये आम्हाला जायचं होतं. तर काही सण वगैरे जर असला ना, तर मी हमखास म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये जातच असते पाया पडण्यासाठी. आणि इतर वेळेस पण मग असं जेव्हा वाटलं तेव्हा देवीच्या मंदिरामध्ये जात असते. आपण देवाच्या देवळात जातो ना, तेव्हा एकदम असं प्रसन्न वाटतं, एकदम शांत वाटतं. तसंच मी देवीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर आहे ना, माझं मन एकदम हलकं होऊन जातं असताना देवीचं जरी दर्शन असं देवीचं मुख जरी बघितलं तरी खूप असं मनाला खूप छान असं वाटत असतं. चला तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या. येथेच देवीच्या मंदिरामध्ये आहे ना गणपतीचं मंदिर आहे. परत महालक्ष्मी, संतोषी माता, सरस्वती असं देव्यांच्या छोटे छोटे मंदिरं आहे. तर महादेवाचं पण छान असं दर्शन झालं. आज आमचं सोमवार असल्यामुळे मिस्टरांना उपवास असतो सोमवारचा. तर छान असं दर्शन झालं. आणि मग घरी आल्यानंतर पण आता येते ना फराळाचं बनवलेलं होतं. मी काही संध्याकाळचं उपवास सोडत नसते. येथे छान असं बटाटा घालून शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे, भगरीची धिरडे बनवलेली आहे, खिचडी आहे. तर चला या तुम्ही पण फराळाचं करायला. चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असे नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही.